नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाचे प्रकरण क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा। कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर आहे कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले। कविताचे वेगळेपण जितेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर नाशिक येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कविताने पहिला नंबर पटकावला, तेव्हा तिचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी ओळखले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही कारण आईला उगीच वाईट वाटेल असे तिला वाटते। कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते। कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात। प्रश्न क्रमांक 2 पाहण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला 2-3 वाक्यात सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा। मी येथे तुम्हाला व्यवस्थित ह्या प्रश्नाचे उत्तर लिहून दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग लिहा। दिलासा मिळणे, श्यामच्या आजारपणात दवाखान्याचे बिल भरण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे श्यामला खूप दिलासा मिळाला। गराडा पडणे, अपघातात काय झाले हे पाहण्यासाठी रस्त्यावर सर्व माणसांचा गराडा पडला। कणखर बनणे, रोजच्या कसरतीमुळे श्यामचे शरीर कणखर बनले। ओढाताण होणे, नोकरी व घरकाम या दोन्हीमध्ये आईची खूप ओढाताण होते। नात्यातील वीण गहिरी असणे, राम व लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहिरी होती। वणवण सहन करणे, नोकरी मिळवण्यासाठी अनिलने खूप वणवण सहन केली। प्रश्न क्रमांक 5 समानार्थाचे शब्द लिहा। माय, आई, लेक, मुलगी, बळ, शक्ती, गहिरे, खोल, क्रीडा, खेळ, वडील, पिता। प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो तो लिहा। उत्तर मला भोवरा फिरवायला खूप आवडतो। तो ज्या गतीत
नाच केल्यासारखा फिरतो त्याचे निरीक्षण करणे मला आवडते. प्रश्न क्रमांक 7. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. मला मैदानी खेळ आवडतात कारण बाहेर खेळायला गेल्यावर खूप मित्र भेटतात, आपल्या शरीराचा व्यायामही होतो आणि बाहेरून आल्यावर अभ्यास करण्यास मनही लागते. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे? वेढलेले आहे म्हणजे सर्व बाजूंनी वेढा घातलेले. आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. वेढलेली आहेत म्हणजे सर्वत्र सगळीकडे धूर आहे. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत म्हणजे जिकडे पाहावे तिकडे. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला क्रीडा महोत्सव या विषयावर व्यवस्थितरित्या 8 ते 10 ओळी लिहून दिलेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.